बघा, विच ऑफ द फॉलोइंग शोज द मॅक्झिमम मॅग्नेटिक मोमेंट. ऑप्शन्स दिलेले आहेत Mn6+, Fe3+, Ni2+, Ag+. तर एक लक्षात ठेवायचं की मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे म्यू असतं. आता हे बघा, जर आपल्याला हे म्यू काढायचं असेल तर एक खूप इझी ट्रिक आहे की अनपेअर इलेक्ट्रॉन जर 1 असेल तर त्याचे मॅग्नेटिक मोमेंट 1.7 असेल. जर 2 असेल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तर 2.8 असणार, 3 असेल तर 3.9, 4 असेल तर 4.9 आणि 5 असेल तर 5.9. मग जेव्हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याला दिलेले असतात तेव्हा 1 2 3 4 5 लिहायचं जे काही आहे आणि 7 8 9 9 9 9 9 असं लिहायचं. आता बघा, आता जेव्हा आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट काढायचं असेल तर आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन लागणारच आहेत. मग आपल्याला आधी काय करायचं आहे की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढायचे आहेत. तर बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये Mnचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे, पण आपल्याला Mn6+ बद्दल पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये जर Mn6+ची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितली तर आर्गन 3d1 येतं. 3d1 म्हणजे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे? 1. तर मग मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Mn6+ किती येणार? 1.7. ओके. आता जर Niचं सेम बघितलं तर Ni2+ची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d8 येते. मग आपण डी ऑर्बिटलमध्ये जसं इलेक्ट्रॉन्स फिल करतो तसं पहिले 5 फिल केले सिंगल आणि नंतर मग डबल फिल करत गेलो. तर बघा, 2च अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहिलेले आहेत शेवटी. ओके, म्हणजे याची मॅग्नेटिक मुवमेंट Ni2+ची किती येणार? 2.8. आपल्याला मॅक्झिमम सांगितले, मॅक्झिमम मॅग्नेटिक मोमेंट. ओके. सो आता बघा, Feची काढूयात. Fe3+ची. Fe3+चं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर बघा, आर्गन 3d5 येत आहे. म्हणजे 5च्या 5 जर आपण फिल केलं तर बघितलं की अनपेअर्ड आहेत. 5च्या 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे याची Fe3+ची मॅग्नेटिक मोमेंट किती येणार? 5.9. म्हणजे हा सर्वात जास्त हायेस्ट आहे बघायला गेलं तर. बरोबर, मॅग्नेटिक मोमेंट Fe3+ची जास्त आहे. मग ऑप्शन सी येणार. आता Agचं काय चेक नाही केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला काम आहे की Agचं मॅग्नेटिक मोमेंट तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. काढायचं Ag+चं आणि त्याचं कमेंटमध्ये टाकायचं आणि ऑप्शन सी हा राईट आहे का नाही हेही सांगायचं.